Hi students, welcome to my channel Physics in Easy Way. Myself Mrs. Zamalanian, introducing the new chapter of the 10th standard gravitation. आता आपण इथं ग्रॅव्हिटेशन ह्या चॅप्टरबद्दल माहिती पाहणार आहोत. आता नेमकं ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय याच्यामध्ये पाहायचं आहे. केप्लर्स लॉज पाहिजे आहेत, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, फ्री फॉल, अशा काही वेगवेगळ्या कन्सेप्ट पाहिजेत. तर ग्रॅव्हिटेशन ह्या चॅप्टरला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी काही क्वेश्चन विचारले. त्या क्वेश्चनची काही ॲन्सर द्यायचे. फर्स्ट पेजवरती आहे ते क्वेश्चन. इथे तुम्ही पाहताय ते प्रश्न जे विचारले गेलेत त्या क्वेश्चनचे आपल्याला ॲन्सर द्यायचे. व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या वस्तूवरती जर आपण फोर्स ॲक्ट केला तर त्याच्यावरती काय परिणाम होतो. हो, मान्य आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल, विचार करा बरं, एखादा दगड घेतला आणि समोर फेकून मारला. दॅट इज द फोर्स अप्लाइड ऑन दॅट स्टोन. खरं. जर म्हणजे फोर्सने आपण काय करू शकतो, मोशन देऊ शकतो, दगडाला मोशन देऊ शकतो, एखाद्या वस्तूला हिट करू शकतो, चेंजेस करू शकतो. दीज आर द इफेक्ट्स ऑफ फोर्सेस. मीन्स वी कॅन चेंज that position as well as velocity as well as direction of that object due to applying the force. हे मान्य आहे आपल्याला. पुढं क्वेश्चन विचारला. सेकंड क्वेश्चन ऑफ दिस टॉपिक. फर्स्टली, व्हॉट टाईप्स ऑफ फोर्सेस आर फॅमिलियर विथ. म्हणजे तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे फोर्सेस माहीत आहेत म्हणे. आता कुठल्या प्रकारचे फोर्सेस माहीत आहेत तुम्हाला. आतापर्यंत तुम्ही खूप वेळा असं केलं असेल, एखादं मॅग्नेट घ्यायचं आणि ते लोखंडाला काय करायचं, चिटकून ठेवायचं. हा कुठला फोर्स झाला, मॅग्नेटिक फोर्स आहे. म्हणजे त्या फोर्सच्या सहाय्याने आपण काय केलं, त्या ऑब्जेक्टला म्हणजेच त्या आयर्नला त्या मॅग्नेटशी चिटकवलं. दॅट इज द मॅग्नेटिक फोर्स. पुढचा आणखीन एखादा. हो, माहीत आहे आपल्याला, आपण दगड वर फेकला की पृथ्वीवरती येऊन पडतो. हा एक प्रकारचा फोर्स आहे जो आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पाहायचा आहे. मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असे फोर्सेस आहेत. व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल काही आयडिया आहे का तुम्हाला. हो, आहे की. एखादा दगड वर फेकला की वरच जातो, नाही, खाली येतो. म्हणजे याचा अर्थ की दॅट इज ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ज्यावेळेस एखादी वस्तू आपण वर फेकली किंवा वरून एखादी वस्तू बरोबर पृथ्वीच्या सरफेसवरती येऊन पडते, हे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे शक्य आहे. तर हे होतं काही ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाबतीत. आता पाहायचं काय आपल्याला, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. ह्या फर्स्ट पेजवरती न्यूटन ह्या सायंटिस्टच्या बाबतीत त्यांनी डिस्कवरी कशी केली ह्या ग्रॅव्हिटेशनची त्याबद्दल काही कन्सेप्ट सांगितल्यात. व्हेन Newton falls under the tree of apple, or it sat under the apple tree, then why this apple falls vertically on the surface of the earth. याचा त्यांनी विचार केला. म्हणजे he thinks about the why this apple falls vertically on the surface of the earth. आपण जर बसलो असतो तर ॲपल खाऊन टाकलं असतं आणि विचाराचा तर प्रश्नच नाही. म्हणजे याचा अर्थ जो न्यूटननी विचार केला की हे ॲपल का बरं पृथ्वीच्या सरफेसवरती पडलं आणि ते नेमकं सरळ रेषेत का पडलं, असं तिरकस का पडलं नाही. तर याबद्दल त्यांनी विचार केला आणि दिस ग्रेट सायंटिस्ट डिस्कवर द कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे ह्या पॅराग्राफमध्ये दिलं आहे. त्यानंतर हेही सांगितलं आहे द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन मून अँड अर्थ. म्हणजेच हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे की ज्याच्यामुळं व्हाय दिस मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ इन फिक्स ऑर्बिट ह्याबद्दलही विचार केला आणि त्या कन्सेप्टबद्दलही त्यांनी सांगितलं. तर आपल्याला हे 1 बाय 1 पाहायचं आहे. याच्यामध्ये मी आधीही सांगितले की फोर्स काय करतो. फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट. इंट्रोडक्शन देतानाच मी सांगितलं की फोर्स नेमकं काय करतो, तर एखाद्या वस्तूची गती बदलतो किंवा गतिमान वस्तूला स्थिर करतो किंवा स्थिर वस्तूला गतिमान करतो. त्यासाठी फोर्स गरजेचा आहे. विदाउट फोर्स
एनी मोशन कॅन नॉट बी पॉसिबल. कुठलीच मोशन विश्वामध्ये फोर्सशिवाय पॉसिबल नाही, हे मान्य आहे आपल्याला. इथं ह्या ब्लॉकमध्ये आपण नोटीस केलं असेल तर ग्रेट सायंटिस्ट न्यूटन यांच्या बाबतीत काही दिले, इन्फॉर्मेशन दिली. दे डिस्कवर in the field of light, heat, sound as well as mathematics. They invented the new branch of mathematics. जे काही महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत यांच्या बाबतीत, they publish the book they publish their terms in the about the gravitation in the book of Principia. हे काही त्यांनी सांगून दिले. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की त्यांच्याबद्दलची असणारी इन्फॉर्मेशन मिळणार आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. आता सर्क्युलर मोशन, सर्कल कधी होतो? ज्यावेळेस त्याला रेडियस आहे. हे सर्कल आहे, सर्कलला याला एक फिक्स रेडियस आहे. सर्क्युलर मोशन म्हणजे हालचाल, आणि सर्कलवरून होणारी ही हालचाल त्याला म्हणतो आपण सर्क्युलर मोशन. म्हणजे हे सर्कल आहे तर ह्याच्यावरून फिरणारी एखादी वस्तू जर अशी फिरली तर त्याला सर्क्युलर मोशन म्हणता येईल. उदाहरण घ्या ना, आपण नेहमीच करतो, एक दगड दोरीला बांधला आणि फिरवला हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये, तर त्यावेळेस म्हणतो आपण ती सर्क्युलर मोशन आहे. मग सर्क्युलर मोशनमध्ये हे जे आहे त्याला सर्कम्फरन्स म्हणतो. म्हणजे एखादी वस्तू जर अशी सर्कम्फरन्सवरून फिरले ना तर त्याला काय म्हणतो आपण? सर्क्युलर मोशन. त्याची डेफिनेशन दिली आहे. वेन ऑब्जेक्ट मूव्ज अलॉंग द सर्क्युलर ट्रॅक, हा सर्क्युलर ट्रॅक आहे, किंवा सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. वेन ऑब्जेक्ट मूव्ज अलॉंग द सर्क्युलर ट्रॅक ऑर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. दिस इज द ट्रॅक ऑफ दॅट सर्क्युलर मोशन ऑफ द ऑर द पाथ. म्हणजे हा रस्ता आहे, अशी मोशन असेल तर त्याला सर्क्युलर मोशन म्हणतो. आता ही मोशन तुम्ही म्हणाला, आत्ता सांगितलं मॅडम की तुम्ही कुठलीच मोशन फोर्सशिवाय पॉसिबल नाही. आता याच्यामध्ये फोर्स कुठून लावला जाईल? त्याचं एक्झाम्पल आत्ता सांगितलं, दोरीला बांधलेला दगड, फोर्स कुठून लावला जातो? हातच लावतो ना, हातानेच तो दगड फिरवला जातो ना. म्हणजेच जिथं दोरीचं टोक आपण हातात धरलं आहे ते टर्मिनल काय करतं? त्याला मोशन देतं. म्हणजे सेंटरपासून फोर्स लावला जातो. आता याचे उदाहरणं पाहू सर्क्युलर मोशनची. आपल्या डोळ्यासमोरच आहे, म्हणजे दिसत नाही, मान्य, तिथपर्यंत आपण दररोज तर पाहतोच आपण त्याला. मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ. जो फोर्स सेंटरपासून लावला जातो म्हणून त्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. सेंटरपासून लावला जाणारा फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल आहे. अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग along circle and directed towards the center of circle is called as a centripetal force. म्हणजे असा फोर्स जो सर्कल म्हणजे ज्यावेळेस वस्तू सर्कम्फरन्सवरती फिरवतो त्यावेळेस त्या वस्तूला सेंटरकडून लावला जाणारा फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आहे. दोरीला दगड बांधलेला जो दगड आहे तो दोरी फिरवत असताना किंवा दगड फिरवत असताना आपल्याला दोरीवरती त्याच्या सेंटरपासून फोर्स लावावा लागतो, म्हणून त्याला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग सर्कल अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. दिस द definition of centripetal force, and these are the 3 points which are taken in this video. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.